सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जो चिंतनाला विचार घेतलेला आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. विचार असं जे आपण म्हटलं की हा विचार आहे की चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. म्हणून माणसाचं जे जीवन आहे हे माणसाचं जीवन जगणं ज्याला म्हणतो आपण, ते जीवन जगणं म्हणजे नेमकं एका शब्दामध्ये जर विचार करायचा असेल त्याचं उत्तर एकच की विचार करणं हेच माणसाचं जीवन आहे. म्हणजे माणसाच्या जीवनाची सुरुवात आहे. तो प्रथम विचार करतो, त्याच्यातून उच्चार करतो, त्याच्यातून आचार करतो. कोणतीही गोष्ट त्याच्या विचारातून चालू होते. विचार जेव्हा शब्द रूपाने जाणीत प्रगट होतात तेव्हा त्याला विचार म्हणतात. त्याच्या मागे जी असते ती भावना असते आणि त्याही मागे असतो तो भाव असतो. म्हणजे प्रत्येक माणसाकडे मनुष्य म्हटला की तो एक विशिष्ट भावातून जीवन जगत असतो. कधी कधी त्याचे भाव वेगळे बदलतात सुद्धा आणि त्याप्रमाणे त्याच्या भावना बदलतात आणि त्या भावनेप्रमाणे त्याचे विचार बदलतात. म्हणून मनुष्याचं जीवन असं जेव्हा आपण म्हणतो तो सतत त्याच्याकडे विचार तो करत असतो. हे पहा, आपण प्रत्येक जण किती विचार करतो, अमर्याद विचार करत असतो. की काही सायंटिस्ट सांगतात की 60,000 विचार आपण दिवसात करत असतो. आता एवढे मोजत आपण काय बसत नाही, पण विचार भरपूर येतात आपल्याकडे, हे मात्र आपल्याला माहिती आहे. आणि हे विचार जे आहेत ते दोन पद्धतीने आपल्याकडे, एक जाणीवपूर्वक आपण विचार करतो आणि दुसरं अंतर्मनातून विचार स्फुरतात आणि शब्द रूपाने प्रगट होतात. म्हणजे त्याचा अर्थ ज्यावेळेला कळतो, माणसाच्या मनात विचार असतात तेव्हा तो उच्चार करत नाही, पण त्याला त्या विचारांना शब्दाचा आकार आलेला असतो. लक्षात घ्या. म्हणजे विचार आला, विचार कोणता आला कधी समजणार? शब्दाच्या द्वारे त्या विचाराचं प्रगटीकरण होतं तेव्हा. आणि म्हणून हा विचार जीवनविद्या सांगते की सद्गुरू पै माऊली सांगायचे, विचार हा सम्राट आहे. म्हणजे विचार हा सम्राट आहे म्हणजे नुसता एकच विचार नाही, अनेक विचार मिळून जे विचाराचा जो प्रवाह चालू असतो सतत प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये, ते विचार त्याच्या जीवनाला वळण लावत असतात किंवा त्याच्या जीवनामध्ये चांगली वाईट परिस्थिती आणत असतात. म्हणून तो सम्राट आहे की आपल्याला हे कळतच नसतं की आपण आपल्या विचारातून जीवन घडवतो. सद्गुरू पै माऊलींचा सिद्धांतच आहे, जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. आपण नुसतं वरवर पाहतो आणि सोडून देतो, पण सूक्ष्मपणे जर पाहायला लागलो आपण तर आपण सतत जे अनेक हजारो विचार करत असतो आणि ते विचार जसं एखादा मूर्तिकार टाकीचे घाव घालून दगडावर घाव घालून आकार देत असतो, तसं विचारांचे हा टाकीचे घाव आपण आपल्या ठिकाणी तयार करत असतो विचारांच्या रूपाने आणि त्याच्यातून आपण आपलं जीवन घडवत असतो. म्हणजे आपल्या जीवनाला जो सगळा आकार येत असतो तो आपण सतत करीत असलेल्या विचारांमुळे असतो. एकच विचार नाही, अनेक विचार, आणि हे अनेक विचारातून आपलं जीवन घडत असतं. अनेक विचारातून घडत असताना सुद्धा एक सुंदर असं एक उदाहरण दिलं जातं की एखादी स्त्री स्वेटर विणते, एक टाका आडवाने एक टाका उभा. हे एक टाका आडवा एक टाका उभा म्हणजे काय? हे विचारांचे टाके आपण घालून आपण जीवनाचं वस्त्र बनवत असतो. आपल्याला माहित नसतं, कारण ते बनतं, घडतं. आपले विचार घडतात ते आपल्या विचारातून, आणि हे जीवन घडतं हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा विचारांकडे पाहायला आपल्याला सवड मिळेल. कारण आपल्याला विचारांकडे पाहायला सवड पण नाही. आपण त्या प्रवाहामध्ये, विचारांचा प्रवाह आपल्याकडे सतत चालू असतो आणि त्या प्रवाहातच आपण अगदी रममाण झालेलो असतो. मग ते चांगले विचार आहेत की वाईट विचार आहेत, इष्ट विचार आहेत की अनिष्ट विचार आहेत, एक लक्षात ठेवायचं,
जगामध्ये जे जे निर्माण झाले, जगरूपाने किंवा विश्वरूपाने जे जे निर्माण झालेलं आहे, तर ते दोन गोष्टी असतात. द्वंद्वात्मक भाग आहेत, ज्याला आपण काळोखात तिथे दिवस आहे, दुष्टता आहे, त्याच्या समोर तितकाच सुष्टता आहे. आनंद आहे, तिथे दुसऱ्या बाजूला निरानंद आहे. सुख आहे, तिथे दुःख आहे. हे सगळ्या गोष्टी सर्व ठिकाणी आपल्याला दिसतात. तसंच विचारांच्या ठिकाणी सुद्धा विचार चांगले आहेत, वाईट आहेत, सकारात्मक आहेत, नकारात्मक आहेत. आणि ही विचारांची शृंखला किंवा विचारांचा प्रवाह आपल्याकडनं जो वाहतो, त्यातून आपल्या वाट्याला परिस्थिती येत असते. जीवनविद्याने ह्याची साखळी सुंदर सांगितली की विचार येतात कसे आपल्याकडे, की आपण विचार कशामुळे करायला लागतो. त्याला मूळ कारण म्हणजे आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती असते, त्या परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. पण नुसती परिस्थिती नाही, परिस्थिती म्हटलं की तशी माणसं येतात आजूबाजूला. त्या परिस्थितीनुसार आपल्याला जवळची काही माणसं असतात, तर त्यांची संगती मिळते. परिस्थिती त्याच्यातून येते ती संगती. म्हणजे परिस्थिती, संगत आणि त्याच्यातून मनुष्याच्या मनामध्ये चांगल्या वाईट भावना निर्माण होतात, त्याला म्हणतात वासना. हे परिस्थिती आहे, संगत आहे, संगतीतून संस्कार होतात खरे म्हणजे, आणि संस्कारातून वासना निर्माण होतात म्हणजे भावना निर्माण होतात. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या त्या अगदी सुरुवातीपासून अनेक परिस्थिती आपल्या वाट्याला येत असतात. त्यातून अनेक प्रकारची संगती आपल्याला मिळत असते. त्या संगतीतून अनेक पद्धतीचे संस्कार आपल्याला येत असतात. त्या संस्कारातून आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात, वासना निर्माण होतात. म्हणजे ह्या चार गोष्टी ज्या आहेत, परिस्थिती, संगत, संस्कार आणि संस्कारातून येणारी वासना, ही वासना अंतर्मनात असते. लक्षात घ्या, अंतर्मनातून जे विचार येतात ना, ते जाणीवपूर्वक परिस्थिती जाणीवपूर्वक आपण जाणतो, म्हणजे बहिर्मनाच्या द्वारे जाणतो. जाणीवपूर्वक आपण संगतीमध्ये रमतो, बहिर्मनाच्या द्वारे. जाणीवपूर्वक त्या संगतीतील चांगले वाईट विचारांचे प्रवाह आपल्याला आदळतात आणि त्याच्यातून आपल्या अंतर्मनात संस्कार होतात. म्हणजे बहिर्मन अंतर्मनाचं जीवन आपण म्हणतो ते हास्य असतं. ती सगळ्या गोष्टी, परिस्थिती आहे आपल्या वाट्याला आली, ती आपोआप आलेली, आपण निर्माण करतो असं नाही, पण येते जी असे जन्मतात. एखाद्या मुलाला परिस्थिती जी येते, मूल जन्माला येतं, त्या वाट्या आजूबाजूला परिस्थिती ही कशामुळे आली, मी तर काय मागितली नाही, पण ती सुद्धा पूर्वायुष्यातील त्यांच्या विचारांचा तो परिणाम असतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या म्हणजे मूळ जन्माला येतं त्याच्या वाट्याला आलेली सगळी परिस्थिती, म्हणजे त्याच्या वाट्याला आलेले आई वडील, त्याच्या वाट्याला आलेलं त्याचं कुटुंब, त्याच्या त्या तिथे असलेली परिस्थिती, परत त्यांची गरीब परिस्थिती, श्रीमंती किंवा कमी जास्त प्रमाणात जे असतं ते, तिथेच ती जी मंडळी करत असलेले विचार, त्या परिस्थितीत त्या जशी संगत आहे, त्या संगतीतले विचार, कारण त्या विचारातून संस्कार निर्माण होतात. आणि हे संस्कार अंतर्मनात असतात. म्हणजे बाहेरून बहिर्मनाच्या द्वारे हे सगळ्या तीन गोष्टी आल्या की संस्कार सुरू होतात. आता हे संस्कारातून अंतर्मनात निरनिराळ्या ज्या विचारच स्फुरतात, म्हणजे त्या भावनाच स्फुरतात, पण त्याला आपण म्हणतो वासना. वासना म्हणजे हवेपणा असतो. प्रत्येक माणसाला काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो. हवं असतं म्हणून लोक धावत असतात. आणि त्या हवेपणाच्या ज्या भावना आहेत, त्या भावनेतून परत बाहेरच्या परिस्थितीनुसार, बाहेरच्या व्यक्तीनुसार परत आपण विचार करतो. म्हणजे सगळं सुरुवातीपासून जर बघा तर विचारातूनच सगळं चालू आहे. परिस्थितीच्या ठिकाणी असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे विचार निर्माण होतात. लोक जे विचार देतात ते विचार आपण ऐकत असतो. त्या विचारातून परत आपल्या अंतर्मनात मुरतात, म्हणून ते विचार भावना रूपाने, भावना म्हणजे तरी पण विचारच असतात. आणि त्या भावनेतून संस्कार होतो. म्हणजे भावनांचे संस्कार, म्हणजे त्या अंतर्मनामध्ये ते संस्कार साठवले जातात आणि त्या संस्काराप्रमाणे त्या माणसाचा स्वभाव होत असतो. म्हणजे ते कशी साखळी सांगितली आहे, परिस्थिती, संगत, संस्कार, वासना, वासनेतून विचार, विचारातून उच्चार, आचार करतो आपण. म्हणजे आचार
पुन्हा पुन्हा करायला लागलं तर त्याला सवय होते आणि सवयीतून स्वभाव निर्माण होतो आणि स्वभावातून नशीब वाटायला येतं. म्हणजे जीवन आपण आपल्या वाट्याला कसं येतं, आपणच नुसत्या विचारातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला कशा येतात ते लक्षात घ्यायचं. म्हणजे विचारातूनच पाप पुण्य निर्माण होतं. चांगले विचार शब्द पुण्य, वाईट विचार असतील तर पाप, त्या पाप पुण्यातूनच शुभ नियती किंवा अशुभ नियती तयार होते. किंबहुना आपल्या वाट्याला जी आजची परिस्थिती आहे ते पूर्वी केलेल्या विचारांची शुभ का अशुभ प्रारब्ध रूपाने आपल्या वाट्याला येतं. हे सगळं शास्त्र जे आहे त्याला सगळ्याला कारण विचार आहे हे लक्षात ठेवा. विचार हा सर्वत्र व्यापून आहे आपल्या जीवनात आणि त्यामुळे ह्या विचारांचं महत्व आपल्याला खूप कळलं पाहिजे. मनुष्याला जर विचाराचं महत्व कळलं आणि आपण आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे तो जर पाहायला लागला तर त्याला कळतं रे आपण वाईट पण विचार खूप करतोय आणि चांगले विचार कमी करतोय. लक्षात येईल पण आपण लक्षच देत नाही ना. आपल्याच विचारांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पण हे आपल्याला कळत नाही. आपण आनंदाने जर जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांकडे लक्ष दिलं पाहिजे. हा एक आपल्या जीवनाचा कंगोरा आपल्या लक्षात घेता आला पाहिजे की त्या अँगलमधून पहा आपण आपल्या ठिकाणी कसे विचार करतो आहोत. काही विचार सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात. आता ह्या विचारांना परत भावनांचे रंग लागलेलेच असतात. काही रागाचे विचार असतात, द्वेषाचे विचार असतात, मोहाचे विचार असतात, मदोन्मत्त होऊन मत्तपणाचे विचार असतात, दुजेपणाचे विचार असतात, श्रेष्ठ कनिष्ठपणाचे विचार असतात, श्रेष्ठत्वाचे विचार, कनिष्ठपणाचे विचार. म्हणजे सगळ्या भावना म्हणून भावना म्हटल्या मगाशी तेच की ज्या संस्कारांच्या भावना निर्माण त्या भावनेतून हे विचार सतत अंतर्मनातून स्फुरतात आणि बहिर्मनात जेव्हा येतात तेव्हा कळतं आपल्याकडे हे विचार आहे. जोपर्यंत त्याला शब्दाकार येत नाही त्या विचारांना तोपर्यंत विचार आपल्याकडे कसे येतात ते आपल्याला कळत नाही. पण शब्दाकार येण्यापूर्वी जर रागाचा विचार असेल, द्वेषाचा विचार असेल तर आपल्या मनामध्ये खतखत जी चाललेली असते ते सूक्ष्म असलेले विचार आपल्याला मनामध्ये आपल्याला त्रास देत असतात. कारण ते विचार त्रास देतात. कोणाबद्दल द्वेषाचा विचार म्हणून आपण खुश असतो नाही. त्यामुळे आपली मनस्थिती बिघडत असते परत. म्हणजे परिस्थिती आहे तिथे ही मनस्थिती पण असते. मनस्थिती चांगली वाईट राहणं हे सुद्धा विचारांवर अवलंबून असतं. बघा सगळं जीवन म्हणजे विचार आहे आणि म्हणून असं जेव्हा आपल्याला कळतं विचारांमुळे जीवन चाललंय किंबहुना आपण आपल्या वाट्याला जे सुख दुःख येतं की यश अपयश येतं किंवा कौतुक किंवा अपमान जो येतो तो सगळा आपल्या विचारांमुळे येत असतो आणि सगळ्याला कारण आपणच. आपण जे विचार करतो ते आपण असतो. सगळं चक्र जे आहे जीवनाचं त्यामुळे विचार हा सम्राट म्हणायचं कारण का संपूर्ण आपल्या जीवनाला हा विचारच व्यापून असतात. ज्याचा तो विचारांचा प्रवाह. विचार म्हणजे एक विचार नाही अनेक विचार आणि हे जे सगळे अनेक विचार आपल्या जीवनामध्ये येत असतात त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये अनिष्ट विचार असतात आपले मन अस्थिर असतं, अशांत असतं आणि अशांततेत अपूर्णता असते. लक्षात घ्या मनुष्याचं जीवन काही माणसं अस्थिर असतात, पटकन काहीतरी बोलतील, पटकन काहीतरी करतील, काही करू शकतात असं ज्या म्हणतात त्याचं मन अस्थिर असतं. का? कारण ते विचार त्याच्यावर त्या पदन त्याला मनाला अस्थिर करत असतात. पण एखादं मन शांत असतं जर त्याच्यावर चांगले विचार असतील तर. मनाला शांत करायचं असेल तरी विचार लागतात आणि मनाला अशांत करतं ते विचारच करतात. म्हणजे कुठेही कसंही पहा ज्ञान म्हणतात ते विचारातून येतं. माणसाला आपण म्हणतो मुलाला शाळेत पाठवायचं आहे हा विचार येतो. मुलांना घेऊन आपण ऍडमिशन घ्यायला जातो, त्या टीचरशी बोलतो, ते पण विचार आपण आधी करून काय बोलायचं आपलं ठरलं तर आपण बोलतो. ते ऍडमिशन दिलं मग टीचर शिक्षिका, आता टीचर म्हणतो आपण शिक्षिका, आता एबीसीडी करतात. पूर्वी श्री गणेशाय नमः व्हायचं. हाही विचारच. श्री गणेशाय नमः हा जो उच्चार आहे हा मुळात विचार आहे की श्री गणेशाला नमस्कार असो. आता एबीसीडी विचारतो, एबीसीडी कर बाळा. विचार दिला, बाळाने विचार ऐकला, बाळाने विचार ऐकला की ते परत आचरणात आणला. म्हणजे इति पासून अथपर्यंत, म्हणजे अगदी अथपासून इतिपर्यंत असं जे म्हणतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कुठेही बघा जीवनामध्ये
आपण विचारामुळे जीवन जगतोय आणि जीवन जगतो म्हणजेच विचार करतो, हे त्याच्यातून आपल्याला व्यवस्थित समजून घेता येईल. एवढं सांगायचा उद्देश का? उद्देश हा विचारांकडे बघायला शिका, हा उद्देश आहे. पै महाराज नेहमी म्हणतात, तुम्ही विचारांकडे पाहत नसाल तरी सुद्धा विचार तुमच्याकडे पाहत असतात आणि तुम्हाला चांगला वाईट परिणाम देत असतात. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला जे जे काही आपण आज जे मिळवलं असं एखाद्याला वाटत असेल, त्याला कारण त्याने पूर्वी केलेल्या विचारांचा तो परिणाम आहे. त्या विचारांमुळेच कर्म सिद्धांतात विचार म्हणजे काय? कर्म. विचार करणं म्हणजे कर्म आहे, उच्चार करणं म्हणजे कर्म आहे, आचार करणं म्हणजे कर्म आहे. म्हणजे विचारच उच्चार रूपाने प्रकट होतो, उच्चार आचरण रूपाने प्रकट होतो. आणि तिथेच आपण म्हणतो तो स्वभाव अमुकाचा असाच आहे असं म्हणतो, तो त्याचे विचार करण्याची त्या पद्धतीला स्वभाव म्हणतो. की एखाद्या माणसाला अशी वाईट सवय की चांगली सवय, ती पण कशी आहे त्यापर्यंत विचार करतो. म्हणून एखादा व्यसनी आहे, त्याला व्यसन आहे की अमुक वेळेला त्याला दारूच प्यायचं वाटतंय की सिगरेट प्यायचं वाटतं की त्याला बरं वाटतं, हाही वेळ पहिला विचारच येतो. म्हणजे हा विचार धोका आपण देत असतो आणि तोच विचार तुम्हाला चांगल्या ठिकाणी पण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे विचार करण्याची पद्धत, तोच विचार म्हणजे चांगला विचार केला तर तुम्हाला चांगलं जीवन देऊ शकतो, वाईट विचार करता वाईट जीवन. म्हणून कोणतीही गोष्ट बघा, ऑफिसमध्ये जायचं आहे, पहिला विचार असतो तेव्हा तुम्ही ऑफिसच्या दिशेने जाता. विचार केल्याशिवाय तुमच्याकडनं कोणती कृती घडूच शकत नाही. सूक्ष्मपणे पहा, अगदी गाढ झोपलेला उठला, क्षणभर उठला, किती वाजले विचार येतो. किंवा समोर घड्याळ असेल, अरे बापरे एवढे वाजले, विचार येतो. म्हणजे कुठून बघा, आता विचार तुमचा पिच्छा सोडू. आणि विचार पिच्छा सोडलात म्हणजे काय होईल? एखाद्या माणसाला अजिबात विचार येत नाही असं जर कोण म्हणत असेल तर काय म्हणायचं? म्हणून जिवंत नाही. कळलं? जिवंत माणसालाच विचार येतात, मरण पावलेल्या माणसाला विचार येत नाहीत. म्हणून विचारांपासून पळता येणार नाही. गाढ निद्रेमध्ये विचार नसतात. म्हणजे नेनिवेत हे मन गेल्यामुळे विचार येतात की नाही येतात कळतं कोणाला? नसतात म्हणजे कळत नाहीत. कारण जाणणारं हे जे बहिर्मन आहे त्याला कळत नाही आपल्या मनामध्ये. पण स्वप्न पडतात म्हणजे काय? त्या गाढ निद्रेत ते विचार स्फुरतात आणि तेच स्वप्नाकार घेतात. आपण म्हणतो ना स्वप्न पडलं. आता हे जे स्वप्न पडतं म्हणजे नेमकं काय? गाढ निद्रेमध्ये आहात, तिथे विचार नाही. पण जराशे त्या गाढ निद्रेची जरा वरच्या लेवलला ती निद्रेची अवस्था जेव्हा येते त्यावेळी ते विचार तिथे स्फुरायला लागतात. आणि ते जे विचार स्फुरायला लागतात त्याच्यातून स्वप्नाकार धारण म्हणजे विचार आकार घेतात गाढ झोपेत. आता गाढ झोपेत तुम्ही झोपलेले आहात हे तर तुम्हाला मान्य आहे, मी गाढ झोपलो, मग स्वप्न पडलं आणि स्वप्न मी पाहत होतो. आता हे काय गंमत आहे? झोपलेला माणूस पाहणार कसा? पण ते विचारांमुळे हे सगळ्या गोष्टी, स्वप्न पाहणं हे सुद्धा विचारांचंच प्रगटीकरण आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला ह्या विचारांकडे पाहता आलं पाहिजे, ही सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे जोपर्यंत कळत नाही माणसं, त्यामुळे त्याप्रमाणे त्याचं आयुष्य त्याला कसं बदलायचं कळत. हे शास्त्र आहे, विचारांचं शास्त्र, लक्षात घ्या. आपण म्हणतो अनेक गोष्टींचे आपल्याला निर्णय शोध लागले आणि शोधातून मग आपण आपली सुधारणा का कुधारणा करतो. दोन्ही बाजू आहेत. मोबाईल चांगला आहे की वाईट आहे? चांगल्या गोष्टीसाठी वापरलं तर चांगला, वाईट गोष्टीसाठी वापरलं तर वाईट. मोबाईल चांगला पण नाही वाईट नाही, तुम्ही कोणत्या विचारातून त्या मोबाईलला जवळ करता तर तो चांगला की वाईट. कोणती गोष्ट ज्या तुम्ही जगताना विचार करा, कोणत्या गोष्टीचं हे घेऊ की नको घेऊ हा विचार तुमच्याकडे येतो. मग त्याच्याबद्दल चांगले की वाईट आहे, हिताचा काय हिताचा आहे, हे सगळे जर विचार आपण करायला लागलो त्याच्यातून आपण एक एक गोष्ट, एखाद्याला आपल्याला ही गोष्ट हवीच असं वाटतं, अगदी हिताची आई त्याची बघत नाही, मला आवडते मी घेणार, हित आई नंतर काय व्हायचं होतं, पण तो विचारच करतो, मग त्याला अविचार करतो म्हणतात. म्हणजे योग्य विचार नाही केला त्याला म्हणतात अविचार, पण खरा तो असतो कुविचार. अविचार म्हणजे विचार नाही असा अर्थ होतो, अविचार नाही, कुविचार आणि सुविचार. सुविचार आणि कुविचारातून जीवनामध्ये सुखदुःख निर्माण होत असतं. सगळ्या गोष्टीला कारण विचार आहे, जीवन जगण्याला कारण विचार आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत विचार कसे करतो, काय करतो हे आपण पाहतच नाही.
आणि न पाहिल्यामुळे विचारांच्या ह्या अगदी धबधब्याखाली, कारण विचारांचा हा धबधबाच असतो, आणि त्या धबधब्याखाली आपण असे प्रवाहित होत असतो की आपल्याला आयुष्य आपण कसं जगतो हेच कळत नाही. आपल्या या विचारांमुळे असं झालंय असं समजतच नाही आपल्याला. म्हणून मनुष्याचं जीवन विचारांमुळे चालतंय की मी जे जीवन जगतोय ते मी करीत असलेल्या विचारांचा, म्हणजे मी विचार करतो आणि माझ्याकडे विचार येतात. दोन पद्धतीने लक्षात ठेवा. संस्कारातून आतून विचार येत असतात आणि बाहेरून ज्या ज्या परिस्थिती प्रकार त्या त्या गोष्टी कोणी ज्ञान दिलं, कोणी आता तुम्ही प्रबोधन ऐकताय, आता हे विचारच देतोय. बोलतोय म्हणजे काय, बोलणं हे शब्दरूपाने हे विचार येतात आणि ते शब्दरूपाने जे विचार येतात ते तुम्ही परत शब्दरूपाने ग्रहण करत आहात आणि ते ग्रहण करत असताना परत त्यांच्या मागचा जो अर्थ आहे, बोध आहे, जो प्रत्येकाच्या ज्या ज्या पदाने घेत आहेत तो बोध ते अंतर्मनात मुरवतात. पटला नाही तर मुरवत नाही, घेणार नाहीत, असे होतं. आणि त्यामुळे विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे, असा पै माऊलींचं एक सुंदर अमृत विचार आहे की विचार कसा आहे, जीवनाला आकार देणारा कुंभार आहे. म्हणून चैतन्य शक्तीचा विचार आविष्कार म्हणजे विचार. आता चैतन्य शक्ती काय आलं प्रश्न येतो ना. तर आपल्या ठिकाणी जे आपलं मन आहे हे मन म्हणजे चैतन्य शक्तीचं रूप आहे आणि ह्या मनाला पण पाहता येत नाही आणि चैतन्य शक्तीला पाहता येत नाही. पण ह्या मनाच्या द्वारे आपण सगळं करतो. ते मनाच्या द्वारे सगळं करतो म्हणजे नेमकं काय करतो, विचारांच्या द्वारे सगळं करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी एकदा म्हटलंय, वाया मन हे नाव कल्पनाची केवळ. कल्पना म्हणजे विचार, सतत कल्पना करत असतो, असं करूया तसं करूया हे करूया ते करूया. लहान मुलं ज्यावेळेला 7-8 वर्षाची असतात ती अशी खेळत असतात, स्वतःच्या विचारातून कल्पनेतून खेळत असतात. त्या खेळणी बघतील हे, त्या कल्पनेतून त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी खेळून रममाण होत असतात, पण तेही विचारच असतात. कल्पना म्हणजे विचार. परत लक्षात घ्या, आपणही मोठी माणसं कधी कधी कल्पनेत गुंतलेलो असतो. मग हे करायचं ते करायचं, असं करूया तसं करूया, हे मनात चालू असतं. आणि ह्या विचारातून आपल्या जीवनाचा सतत प्रवाह बदलत असतो. विचार, कारण आपण एकाच पद्धतीचे विचार करत नाही. उलटे सुलटे विचार असतात, चांगले वाईट विचार असतात, इष्टानिष्ट विचार असतात, सुखदुःखाचे विचार असतात, भावनांचे रंग असलेले विचार असतात. आणि त्याच्यातून विचारांच्या ह्या धबधब्यातून आपण आपलं जीवन घडवत असतो. आणि म्हणून हे सर्व सांगण्याचं काम म्हणजे कारण काय, तर विचारांकडे पहा, विचारांकडे पहा, विचारांना धरा, विचारांना वळवा, म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या मनाप्रमाणे जीवन घडवता येईल. आता याचं हे शास्त्र आहे. म्हणून पहिलं विचारांकडे पाहायला शिकलं पाहिजे. ते चांगले आहेत की वाईट आहेत, योग्य आहेत की अयोग्य आहेत, हे सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण ते लक्षातच घेत नाही. आपण कळत न कळत चांगले वाईट विचार इतके अडकत असतो. आणि जितके मनात विचार आपल्या चालतात ते मनातल्या जितके विचार करते अंतर्मनात जास्त जातात. मनातल्या मनात असतं, चालू असतं ना विचार, आणि त्या विचारामध्ये इतके रममाण झालं की आपल्याला ते कळतच नाही. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन ह्या दोन सुया आहेत आणि ह्या दोन सुयातून विचारांची लोकरीतून आपण आपलं जीवन घडवतो आणि त्याच्यावर आपलं सगळं जीवन वाटायला म्हणजे आपण घडवतो. म्हणजे महाराजांनी म्हणजे 1 टाका आडवा 1 टाका उजवा करता 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 आपोआप स्वेटर होतो. मग स्वेटर केला की स्वेटर झाला. टाके घालायचं काम करता करता आपोआप ते स्वेटरचा आकार आला की स्वेटर म्हणून आपण स्वतःला घेतलं की समजून घेतलं. मग केल्याने होत आहे, करता करता होतं. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला चांगले विचार कसे करायचे आहेत, की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपल्याला हव्या असतील
तर तसेच पद्धतीचे पुन्हा पुन्हा विचार आपण केले पाहिजेत. इथे आपल्या लक्षात येईल पाहिजे. लक्षात घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे. विचारांकडे पहा, विचारांना धरा म्हणजे त्या चांगल्या विचारांचं संगोपन करता आलं पाहिजे. जोपासना म्हणजे चांगल्या विचारांची जोपासना तीच परमेश्वराची उपासना. आणि अनिष्ट विचारांची जोपासना म्हणजे काय? आपल्या जीवनात दुःखाचं मागणं मागितल्यासारखं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून विचारांना पहा, विचारांना धरा म्हणजे त्यांना लक्षात घ्या, योग्य वगैरे सगळं बघा आणि योग्य पद्धतीनेच विचारांना वळवा. योग्य म्हणजे चांगलेच विचार आपल्याकडे येतील कसे, राहतील कसे, त्याच्या चिंतनात आपण कसं राहू. म्हणजे अनेक विचार असते पण ते सगळे चांगले असले पाहिजेत, इष्ट असले पाहिजेत, सकारात्मक असले पाहिजेत. कारण नुसतं एकच विचार नाही, हजारो विचार येतात. मग त्या हजारो विचारांचा तो गुच्छ आहे आपल्या जवळ. तो जर चांगल्या विचारांचा असेल तर आपलं जीवन आनंदाने आपण जगू शकतो, समाधानाने जगू शकतो. लक्षात घ्या. एखाद्याने कोणीतरी अपमान आपल्याला केला आणि तो अपमान आपल्या जीवाला अपमान केला म्हणजे काहीतरी बोललेलं आहे, म्हणजे विचार त्याने मांडलेले आहेत आणि ते आपल्याला आवडलेलं नसतं तर आपली झोप उडते का? ते मनामध्ये लागल्यामुळे गाढ झोपेत असं मध्ये रात्री जाग येते आणि मग तेच विचार आपल्याकडे स्फुरायला लागतात. मग त्यावेळेला काय करतो, तळमळत असतो, झोप येत नाही. अरे पण ते विचार बदल ना. साधी गोष्ट आहे, तळमळाची गरज नाही. पटकन विचार जायचं. सद्गुरू पैमावणी चांगली सोय केली, प्रार्थना म्हण. मनापासून सर्वांचं भलेपणाचा भाव, सद्भावनेतून प्रार्थना म्हण. विचाराला वळवलंस की तुला झोप लागेल, करता झोपून जातोस. ही साधी गोष्ट आपल्याला करतो, विचाराला वळवायचं कसं असा प्रश्न पडतो ना. म्हणून चांगल्या विचारांचं पुन्हा 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 आपण ज्या वेळेला चिंतन करायला लागतो की मनात बोलायला लागतो, उच्चार करायला लागतो, त्यावेळेला त्या विचारांचा परिणाम बरोबर होणार. एखाद्या माणसाला झोप येत नसेल, झोप येत नाही तर गोळ्या घेतात काही लोक. गोळ्या घ्यायची गरज नाही. इथे आपले विचार इतक्या मनापासून, शुद्ध मनाने, अंतःकरणापासून भलेपणाचे विचार धरायला लागलो आणि ते करता करता आपोआप अनिष्ट विचाराने जे मन उद्विग्न झालेलं असतं, अस्थिर झालेलं असतं, ते आपोआप शांत होतं, आपोआप स्थिर होतं. म्हणून आपले विचार ज्यावेळेला चांगले असतात त्या मन शांत असतं आणि आपले विचार जेव्हा अनिष्ट असतात त्या मन अस्थिर असतं. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो आपलं धावपळ असते, हे करायचं ते करायचं, ते एका जागी स्थिर आपल्याला बसता येत नाही, त्यावेळेला चांगले विचार कसे करायची ही चांगली सवय आपण आपल्याला लावून घेतली पाहिजे. विचार करण्याची, चांगल्या विचारांची सवय लावा. वाईट विचारांची सवय कळत नकळत संस्कारातून लागलेली असते. मग त्याच्यातून आपल्याला सुटका करायची असेल तर चांगले विचार. एखादा लहान मूल असतं, एखाद्या माणसं लहानपणी शिव्या देणाऱ्या मुलांच्या संगतीत तोंडामध्ये शिव्या पटपट त्याला वाटत ना, चांगला वाईट काय बघतच नाही. पण समोरच्याला ऐकणाऱ्याला वाईट वाटतं का चांगलं वाटतं? होतच ना वाईट चांगला परिणाम. तुम्ही कसे बोलतात त्याप्रमाणे समोरच्या माणसाचे विचार पण तसे चालू होतात. त्याला आवडतं की न आवडतं, मग त्याच्यानंतर म्हणतो माणूस कसा आहे, कसा बोलतो, काय बोलतो, असंही बोलतो आपण. म्हणजे इथे चांगल्या विचारांची जोपासना आपल्याला करता आली पाहिजे. चांगले विचार म्हणजे नेमकं काय हाही प्रश्न आपल्याला पडतो. चांगले विचार म्हणजे त्याच्यात आनंदाचे विचार असले पाहिजेत, ऐश्वर्याचे विचार असले पाहिजेत, चांगल्या भविष्याचे विचार असले पाहिजेत, सर्वांचं भलेपणाचा विचार असला पाहिजे. जे जे आपल्या समोर त्या आपल्या जवळच्या सगळ्या लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, त्यांना सुख शांती समाधान मिळावे असे विचार असले पाहिजेत. चांगले विचार हे आहेत. आपल्याला वाटतं चांगले विचार म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला. गंमत सांगतो, म्हणजे आता महाराजांनी सांगितलेलं होतं, आपल्याकडे जगताप साहेब म्हणून होते, मार्केट फेडरेशनचे अधिकारी होते, चांगले मोठे प्रेसिडेंट काहीतरी होते. तर त्यांनी महाराजांचं एकदा प्रवचन ऐकलं आणि मग त्या काळामध्ये चहाच्या वेळेला ते सगळेजण एकत्र बसायचे, सगळे ऑफिसर्स, आणि ते बॉस होते. बसल्यानंतर बसणं म्हणजे काय, टिंगल मस्तीच करायचे. कोण नसेल त्याच्याबद्दल काहीतरी सांगायचे, कारण म्हणजे चांगला विचार नसायचाच कोणाच्याबद्दल. अगदी ते चुकतात कसे किंवा त्यांच्या काय गोष्टी चुकीच्या कशा आहेत, हा म्हणजे निंदा करणं, ह्या अंगानेच विचारायचं, म्हणजे नकळत निंदा.
पण ह्यांनी ऐकलं होतं पै महाराजांचं प्रवचन जगतापांनी, तर ते काय म्हणाले, अरे बाबा आपण आता चहाला बसतो ना, आपण चांगले विचारातून चांगलं बोलायचं, तुम्ही याचे त्याचे वाईट आहे, हा वाईट आहे, तो वाईट आहे, तो असा करतो, तो असा करतो, अशा तक्रारी निंदनीय गोष्टी करू नका, चांगलं बोला. आता हे बॉसने सांगितलं, सगळं ऐकणं, हो म्हणाले, आणि सगळे गपचूप चहा पीत बसले. बरंच वेळ, अरे तुम्ही बोलत का नाही? चांगलं काय बोलायचं माहित नाही म्हणून. बघा काय असं सहज, म्हणजे चांगल्या शिकलेली माणसं सगळी जी असतात ते चांगलं काय बोलायचंय माहित नसतं. दोन शेजारणी जर बाजूला आले तर तिसऱ्या शेजारणी बद्दल चुकीचं काय, जगात काय वाईट आहे, जगात हे वाईट आहे, जगात ते वाईट आहे, हेच विचार करतो आपण. जगात सगळं चांगलं पण गोष्टी खूप आहेत हो. हे जग चाललंय हे चांगल्या गोष्टींमुळे चाललंय, पण आपली पाहण्याची दृष्टी ज्याला ती नकारात्मक असते त्याच्यातूनच आपण अनिष्ट विचार करत असतो. म्हणून ह्या अनिष्ट विचारांची शृंखला आपल्याला तोडायची आणि इष्ट विचार आपण कसे करायचे हे शिकायचे. आता हे शिकण्यासाठी आपल्याला हे एक स्टेप आहे प्रॅक्टिकल. इथे नुसतं आता शास्त्र सांगितलं. प्रॅक्टिकल म्हणजे काय, सगळे चांगले वाईट विचार आपण कोणाच्या संदर्भात करतो बघा बरं, विचार करा. आपल्या अवतीभोवती जी माणसं आहेत त्यांच्या भोवती करतो. प्रत्येकाचं एक जग आहे. प्रत्येकाच्या जगामध्ये प्रत्येक मनुष्य स्वतः केंद्रस्थानी असतो आणि त्याच्या अवतीभोवती हे अनेक वर्तुळ असतात की जी अगदी जवळची माणसं, म्हणजे आपलं अगदी जवळचं कुटुंब, त्याच्यावर आणखी जर काही मित्रमंडळी नाते ते पुढच्या वर्तुळात, त्याच्या पुढच्या वर्तुळात आणखीन कधीतरी भेटणारी माणसं, त्याच्या पुढच्या वर्तुळात असे अनेक ओळखीचे लोक असतात. त्याप्रमाणे ही अगदी जवळची थोडी दूर असं करत करत आपल्या अवतीभोवती सगळे वर्तुळ असतात, त्याला आपण समाज म्हणतो. म्हणून व्यक्ती, कुटुंब, समाज आणि समाजाच्या पुढे असलं तर मोठा समाज आहे, त्याला मग आपण राज्य म्हणू, राष्ट्र म्हणू, आणि त्याच्या पुढे अगदी विश्वापर्यंत पोहोचतो. म्हणजे हे सगळे विचार जे आहेत त्या विचारातून आपण जीवन घडवतोय. आणि चांगल्या विचारांचं हे करण्यासाठी हे विचार कशामुळे येतात, तर परिस्थितीमुळे येतात. आत्ता जी माझ्याकडे परिस्थिती आहे त्या परिस्थितीतूनच मी विचार करतो. ही प्रत्येक मनुष्याची सांगायची गोष्ट आहे. मी असा विचार केला, अरे आता हे सगळे बोलले मी विचार केला, तो चांगला आहे की वाईट हा विचार नसतोच. किंबहुना अंतर्मनाची जी जडणघडण बऱ्याच वेळेला लहानपणा अशी झालेली असते की नकारात्मक गोष्टीचीच आपल्याला आवड आहे. काही माणसांना नेहमी बघा, काही माणसं आजारपणाच्याच गोष्टी भरपूर सांगत असतात. किंबहुना जरासं काय दुखलं तर ते असं रंगवून सांगतात की कथाकार होतात, रंगवून सांगणारे एक्सपर्ट असतात, की त्यामुळे लोकांनी आपल्याबद्दल सहानुभूती दाखवावी ही भावना असते खरं म्हणजे त्याच्यात. पण त्यांना कळत नाही त्या गुंतवण्यातून, म्हणजे तशा विचारातून ते आपल्या अंतर्मनामध्ये तसले संस्कार घेऊन जातात. अंतर्मन आपल्याला तशीच परिस्थिती आपल्या वाटेला आणणार आहे. म्हणून आजारपणाचं कधीच चिंतन करायचं नाही. डॉक्टरांना काय करायचं करू द्या, तुम्हाला काय करायचं जायचं डॉक्टरला सांगून मोकळा. 10 लोकांना सांगायला जाऊ नका. पण बऱ्याच लोकांना असं असतं की जो एक त्याला सांगत, अरे मला असं झालं तुम्हाला माहितीये, आठवत ते प्रश्न विचार, माहितीये तुम्हाला? अरे कसं काय माहिती नाही मला, एवढं मला त्रास झाला तुम्हाला नाही माहिती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून चांगले विचार करायचे आणि चांगल्या विचारातून कशा विचार चांगले करायचे हे कळलं पाहिजे. पण विचार करताना प्रत्येक वेळेला परिस्थिती जी आपल्या वाट्याला येते ती कारणीभूत ठरते. म्हणून परिस्थितीचा स्वीकार, म्हणून पै महाराजांना सुंदर एक अमृतविचार एवढ्यासाठीच आहे की प्रॅक्टिकल जीवन कसं जगायचं कळलं. म्हणून परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली हा विचार. अमृतविचार म्हणजे काय, विचार दिला की परिस्थितीचा स्वीकार करा. परिस्थिती चांगली वाईट जे आहे ते आहे, त्याला नाव ठेवत बसू नका. सुधारायचं तुम्हाला, परिस्थितीला सुधारायचं नाही. पण गंमत अशी असते, परिस्थिती सुधारण्याचे लोक प्रयत्न करतात पण मनस्थिती सुधारत नाही. मग मनस्थिती सुधारली तर परिस्थिती सुधारते. बघा एक एक कसे अमृतविचार सुंदर आहेत. परिस्थितीप्रमाणे मनस्थिती बिघडवून घेतो आपण. चांगली परिस्थिती खुश असतो, वाईट परिस्थिती बिघडतं. म्हणजे मनाची मनस्थिती बिघडते. म्हणजे परिस्थिती तशी मनस्थिती अशी आपली अवस्था आहे.
पण जर विचारांना वळवायचं असेल तर काय करायला पाहिजे? पहिली मनस्थिती सुधारा, म्हणजे चांगले विचार करण्याची पद्धत सुधारा, म्हणजे परिस्थिती सुधरेल. परिस्थिती आपोआप सुधरेल कधी? मनस्थिती आपली सुधारली तर. मनस्थिती म्हणजे मनामध्ये येणाऱ्या अनेक विचार, भावना, कल्पना या ज्यावेळेला सुंदर अशा असतील त्यावेळेला आपोआप परिस्थितीमध्ये परिवर्तन व्हायला लागतं, हे शास्त्र आहे. म्हणून चांगले विचार आणि चांगल्या विचारांची जोपासना आपल्याला करायची आहे आणि त्याच्यातून आनंदाने जीवन, हे सगळं आपण जे सांगतो आहोत ते विचारच आपलं जीवन आहे आणि विचारातून आपलं जीवन घडतं. त्याच्यातून आपण सुखी दुःखी होतो. पण आपल्याला सुखी होता येईल जर चांगले विचार धरता आले तर, चांगल्या भावना धरता, चांगल्या सद्भावना धरता आल्या तर. म्हणून हे सगळं जीवन ज्यावेळेला आपण म्हणतो ना, हे सगळं जीवन हे विचारातून घडतंय, लक्षात घ्या. दुजेपणाचा विचार हाच माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे. मग असं काय सांगतोय? दुजेपणा म्हणजे मी वेगळा, समोरची माणसं, मी श्रेष्ठ, ती समोरची कनिष्ठ, मी चांगला, समोरची माणसं वाईट. धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली आपण जे हे भेदभाव करतो त्याला म्हणतात दुजेपण. आणि म्हणून भेदभावाचे विचार जेव्हा आपल्याकडे येतात, दुजेपणाचे विचार येतात, तेव्हा आपली मनस्थिती एका बिघडवतोच. पण ते विचार परत आपल्या आयुष्यात कुठेतरी आपल्याला परिणाम द्यायला अगदी तयार असतात किंवा परिणाम देऊन मोकळे होतात. दोन्ही बाजूने असतात. म्हणून प्रत्येकाने एकच विचार केला, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. एक लक्षात ठेवा, मला फक्त आनंदाने जीवन जगायचं आहे हा विचार संकुचित विचार आहे. वाईट विचार नाही, चांगला आहे, पण तो संकुचित आहे. पण सर्वांनी आनंदाने जीवन जगलं पाहिजे हा विचार व्यापक आहे. सर्वांनी आनंदाने जीवन जगूया असं म्हटलं तर व्यापकतेने पाहता येतं. आणि मला आनंदाने जीवन जगायचं म्हटलं की तो संकुचितपणाचा विचार असतो. आणि संकुचितपणामध्येच भेदभाव असतो, व्यापकतेमध्ये एकत्वाचा भाव असतो. म्हणून एकत्वातून पाहता, म्हणजे सगळ्यांचा विचार आपल्याकडे जर असेल तर आपण अधिक व्यापक होतं, आपलं मन अधिक व्यापक होतं. आणि अधिक व्यापक असलेलं मन अधिक चांगले विचार करू शकतं आणि त्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून आनंदाने जीवन जगणं सोपं आहे असं महाराज म्हणायचे. सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. पण परिस्थिती म्हणजे आता लोकांकडे पाहिलं तर उलट आहे, त्यांना दुःखी होणं सोपं आहे. बघा काही माणसांना अरे कुठे होतं, अरे आजारी होतो, हे असं झालं, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत ते सांगायचं. ऐश्वर्यात होतो, आनंदात होतो, बाबा मी तिकडे होतो पण सॉरी मी तुम्हाला फोन करू शकलो ना, भेटलो नाही, असं कोण म्हणत नाही. तो नकारात्मक गोष्टी सांगणार आणि त्या गोष्टीतून मग त्याला राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, कोणी आपल्याला अपेक्षा, आग्रह, ह्या सगळ्यातून माणसं जी दुःखी होतात त्याला कारण त्यांच्याकडे असलेले अनिष्ट विचार. पहिले अनिष्ट कळलं तर इष्ट काय कळेल, लक्षात ठेवा. म्हणून जसं मग सांगितलं, जगताप साहेबांच्याकडे त्यांचे सहकारी होते, त्यांना चांगलं बोलूया म्हटलं तर काहीच बोलता का येत नव्हतं, नुसती चहा गपचूप प्यायला निघून गेले, कळलं ना. आणि परत मला वाटत नाही दुसऱ्या दिवशी येऊन बसले असेल विचार काय बोलायचं नशा कशाला एकत्र यायचं, असंही होतं ना. आणि म्हणून आपल्याला चांगले विचार कसं करायचं हे व्यवस्थित शिकायचंय, लक्षात. शिकायला लागतं, चांगली गोष्टी शिकावी लागते, वाईट गोष्ट आपोआप होते. शिवी द्यायला शिकवावं लागत नाही, ओवी म्हणायला शिकवावं लागतं, लक्षात. बिल्डिंग बनायची असेल त्याला 2 वर्ष 3 वर्ष लागतात, तोडायची म्हटलं तर काही दिवसात तोडता येते. का अगदी स्फोट गडाला सुरुंग लावला आणि स्फोट गडाला ते तात्काळ खाली येते बिल्डिंग. म्हणून इथे हा महत्वाचा मुद्दा लक्षात, की आपल्याला जीवन यशस्वी जगायचंय, आनंदाने जगायचंय. म्हणजे आपल्याला जगायचं म्हणजे आपल्या बरोबरच्या सर्व लोकांना घेऊन आपल्याला आनंदाने जीवन जगायचं, हे लक्षात ठेवा. फक्त मी माझ्यापुरती ठेवेन, माझ्यापुरती करेन, मला दुसऱ्यांना काही सांगायचं नाही, असं सांगू नका, असं करू नको, असं आपण म्हणतो. नाही मी माझ्यावर गपचूप करतो असं म्हटलं तर दुःखदायक गोष्टी घडतात. उदाहरण तुम्ही लक्षात येतं, श्रीकृष्ण आणि सुदामा ज्यावेळेला संदीपनी ऋषींच्या त्यांच्या सद्गुरूंच्या तिथे
आश्रमात होते. त्या गुरु माता होत्या, त्यांनी त्यांना जंगलातून लाकडं आणायला पाठवलं. सगळी सेवा करायची ना, पण जंगलातून लाकडं आणायला पाठवताना आईच होती ती, तर तिला काळजी होती म्हणून त्या सुदामाकडे चण्याची पुडी दिली होती. फुलसुंडी बांधून भूक लागली तर खा दोघांनी मिळून. आणि लाकडं आणायला जाता काळोख व्हायला लागला. काळोख व्हायला तर मग एकदम आता परत जायची वेळ नव्हती, मग दोघे झाडावर जाऊन बसले की सकाळ झाला निघूया म्हणून. गारवा होता हे सुद्धा, पण हा सुदामा चोरून चोरून चणे खात होता. कारण त्याच्याकडे होती, तरी कृष्णाला नाही सांगितलं, कारण आलंच चणे आले होते ना, म्हणजे माझ्यासाठीच मी जगतो म्हटलं की अशी गोष्ट असते. तरी कृष्णाने त्याला सावध केलं, अरे तू काय आवाज काय तोंडाचा? नाही म्हणतो, थंडीने कुडकुडतात म्हणजे दात म्हणून. किती खोटं बोलावं म्हणतात, आपल्यालाच पाहिजे म्हटल्यानंतर ते तसा करतो. त्याचे हे विचार स्वतःपुरती पाहणारचे, तो गरीबच होता बिचारा, पण त्याला दारिद्र्य त्याच्या वाटायला आलं. आणि ज्यावेळेला पोहे द्यायला तो सुदामाला द्यायला गेला तेव्हा त्याला ऐश्वर्य मिळालं. लक्षात घ्या, देता आलं पाहिजे, लोक सुखी व्हावेत, लोक म्हणजे विचार तरी द्या. पैसे देता येत नसे नका देऊ, मदत करता येत नका करू. एक प्रत्येकाला तेवढी ऐकवत नसते, पण विचार तर देता येतात. भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, सर्व सुखी होऊ दे, हा विचार द्या ना. म्हणून सर्व सुखी होऊ दे, सर्व सुखी होऊ दे, हा जो विचार देतात. तेव्हा जाणीवपूर्वक चांगले विचार कसे करायचे त्याचं एकच उदाहरण म्हणजे प्रार्थना करा, विश्व प्रार्थना पै माऊलींची दिलेली ती. अजून आपल्याला पुढे खूप ह्याच्यात चिंतन करायचं आहे. लक्षात घ्या, हे प्रॅक्टिकल जीवन जगता नाही, नुसतं बोललं नाही, पण जाणीवपूर्वक चांगला विचार करायचा म्हणजे काय, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगला आरोग्य. पहिली बुद्धी, कारण चांगला विचार करता आला पाहिजे. आणि चांगलं आरोग्य असेल तर सगळ्या गोष्टी, आरोग्यच बिघडलं तर काय होणार. म्हणून सद्गुरु पै माऊलींनी ही जी विश्व प्रार्थना सर्वांना दिली ती विचार वळवण्यासाठी दिली. लक्षात घ्या, विचार, चांगले विचारांकडे कसं आपण वळलं पाहिजे, की आपल्या मनामध्ये चांगले विचार कसे आले पाहिजेत, त्यासाठी ही जी 4 ओळींची प्रार्थना, म्हणजे 4 ओळी आहे खरी तशी बघायला गेलं तर, ती आपल्याला वळवण्यासाठी दिली आहे की त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात आणि घडवू लागतात. लोकांना अनुभव आहे. मग ते प्रपंचातले असतील, जास्त प्रापंचिक विचार लोक करतात, पण ज्याला पारमार्थिक विचारातून प्रार्थना म्हणता आली तर त्यालाही तो पारमार्थिक विचार सहजपणे प्राप्त होतो. म्हणून पहिल्यांदाच एकच सोपा, अधिक आणि सर्वांसाठी मागणं हे सतत चांगला विचार आहे. चांगला विचार कोणता, फक्त मला हवं नाही तर सर्वांना मिळावं आणि सर्वांना मिळत आहे हा भाव तिथे असला पाहिजे. श्रद्धापूर्वक जे आपण मागतोय ते मिळणारच हा भाव जेव्हा आपल्याकडे असतो, त्याच्यातून ती सकारात्मक रचना सुरू होते, ती चांगल्या विचारांची तिथे शृंखला सुरू होते आणि त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये यश मिळतं. आणि म्हणून हा जो विचार आहे की विश्व प्रार्थना ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे, अतिशय आनंदाने जीवन जगण्याची गोष्ट आहे. लक्षात घ्या की ह्या सगळ्यातून हा परिणाम चांगला आपल्याला मिळवता येतो. म्हणून प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणतात, बऱ्याच वेळेला नुसते आपण म्हणतो, पण तो भाव आपल्याकडे आला पाहिजे, मनापासून सर्वांना मिळावं असं वाटलं पाहिजे, त्या अंतःकरणापासून प्रार्थना म्हटली पाहिजे. या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. महाराजांनी म्हटलं म्हणा, असं म्हटलं तर आपण म्हणतो, थोड्या वेळानंतर सोडतो, तसं नाही. प्रार्थना हा भाव झाला पाहिजे. शब्द म्हणता म्हणता सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं भलं, हा भाव जे आपल्या अंतःकरणात प्रकट होतो त्या ठिकाणी प्रार्थना आकाराला आली. म्हणून भलं व्हावं हा भाव आणि ही भावना, ज्यावेळेस सद्भावना आपल्याकडे यायला लागते, त्याच्यातून जीवनात आनंद मिळतो. आणि म्हणून सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावे, सर्वांना ईश्वर मिळावं, हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणून आता आपण प्रार्थना म्हणायची आहे आणि पुढच्या वेळेला पुरत त्या विचारांवर अधिक चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.